नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय। भाजपने त्यांना परवानगी द्यावी, आम्हीही 2 हात करायला तयार आहोत। रवींद्र चव्हाणांना पत्र लिहित खासदार नरेश मस्केंचं नाईकांना आभार। शिवसेनाने एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान मिटवणाऱ्या माईकालाल अजून पैदा झालेला नाही असे 56 गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचं काही वाकडं करू शकणार नाहीत। युतीत आहोत म्हणून आम्ही शांत आहोत, शीतल म्हात्रेंचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांच्या प्रश्नावर बोलणं टाळलेलं आहे। भाजपनं परवानगी दिली तर यांचं नामोनिशान मिटवून टाकू, नाईकांनी शिंदेंना दिलेला इशारा। तर दुसरीकडे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या प्रश्नावर राहू देत असं एका वाक्यात उत्तर देत बोलणं टाळलं। काही जण म्हणत होते शिवसेना फक्त ठाण्यापर्यंत आहे, शिवसेना चांदा ते वांधापर्यंत आहे, हे सिद्ध झालंय। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर काही लोक निवडणूक झाली की गायब होतात, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। मुंबईत भाजप शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करणार। भाजपाकडे गटनेते पद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा विचार। भाजपच्या शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव, विश्वसनीय सूत्रांची माहिती। मुंबई महापौर पदाबाबत आता फडणवीसांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतली। भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत चर्चा झाली। महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी यांचं नाव आघाडीवर, सूत्रांची माहिती। भाजप शिवसेनेनं एकत्रित की वेगळा गट स्थापन करायचा यावर चर्चा सुरू। स्थायी समितीत जास्तीत जास्त सदस्य कसे येतील यासाठी प्रयत्न आहे। महापौर पदाबाबत आम्ही चर्चा करून ठरवू, फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबईत भाजपचाच महापौर होणार, मुंबईवर ताबा मिळवण्याचं शहा मोदींचं स्वप्न, संजय राऊतांची टीका। सहर्षेख बालिश, मुंबऱ्याचा रंग तिरंगा आहे, जितेंद्र आव्हाडांचं एमआयएमला प्रत्युत्तर। मुंबऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जश्न ए जीत विजय रॅली। आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली। चंद्रपुरात महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली, विजय वडेट्टीवारांची माहिती। चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तर पक्षानं जबाबदारी दिली नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतोय, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। चंद्रपुरातील जनतेच्या भाजपच्या बाजूनं कौल, चंद्रपुरात भाजपचा महापौर होऊ शकतो, सुधीर मुनगंटीवारांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। माझ्याकडेच 20 नगरसेवक, कुठे जाण्याचा प्रश्न नाही, चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणार, वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळला। अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली। 30 जानेवारी ऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवड होणार। जिल्हाधिकारी आशिष येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार। मुंबईतील ठाकरेंचे नगरसेवक पुढील प्रक्रियेसाठी आता पालिकेत आलेले होते। कोकण भवनातील आयुक्त कार्यालयात नोंदणीचं पत्र मुंबई महापालिकेत ते देणार आहे। उदय सामंतच एका गटासोबत भाजपामध्ये चाललेले आहेत, संजय राऊत यांचा दावा। अंबादास दानवेंची आमच्याकडे येण्याची प्रक्रिया सुरू झाली, उदय सामंत यांनी केलं होतं वक्तव्य। त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांची मंत्री उदय सामंतांविषयी दावा केलेला आहे। उदय सामंत शिंदेंची शिवसेना सोडून भाजपात जाणार, अंबादास दानवेंचा दावा। माझ्या पक्षप्रमुखांचा माझ्यावर विश्वास, मी शिवसेनेचा नेता, ताकदीनं लढत राहणार, अंबादास दानवेंकडून स्पष्ट। विविध राजकीय पक्षांकडून मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पक्ष कार्यालयाची मागणी। एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकून आल्यानं पक्ष कार्यालय देणार, तर सपा आणि राष्ट्रवादीला एकत्रित कार्यालय देता येईल का याबाबत विचार सुरू।